किसानों की विभिन्न लंबित मांगों को लेकर यवतमाळ में किसानों ने हल्ला बोल आंदोलन शुरू कर दिया है। बड़ी संख्या में किसानों ने संविधान चौक से जिलाधिकारी कार्यालय तक विशाल मोर्चा निकालकर प्रशासन के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। आंदोलन में शामिल किसानों ने फसल बीमा की राशि तत्काल जारी करने तथा सभी किसानों के लिए 2 लाख रुपए तक की कर्ज माफी लागू करने की प्रमुख मांग उठाई। हाथों में मांगों से जुड़े फलक और बैनर लेकर किसानों ने नारेबाजी करते हुए जिलाधिकारी कार्यालय पर मार्च किया। किसानों का कहना है कि प्राकृतिक आपदाओं और आर्थिक संकट के कारण वे गंभीर परेशानियों का सामना कर रहे हैं। ऐसे में सरकार को तत्काल राहत प्रदान करनी चाहिए। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि जब तक उनकी मांगें पूरी नहीं होती तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। इस दौरान किसान नेताओं ने प्रशासन को मांगों का ज्ञापन भी सौंपा। आंदोलन में जिले के विभिन्न क्षेत्रों से पहुंचे सैकड़ों किसान शामिल हुए। खऱ्या अर्थानं या महायुती शासन काळामध्ये आमच्या आया बहिणीचं कपाळाचं कुंकू पुसण्याचा पाप या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सत्तेच्या कालखंडात झालेला आहे। शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं कामसुद्धा या शासनाने केलेलं आहे। आज दुष्काळाच्या दुष्टचक्रात दुष्काळाच्या उंबरठ्यावर जगण्याची उमेद गमावून बसलेला शेतकरी त्याची पावलोपावली या शासनाकडनं फसवणूक झालेली आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सारख्या महापुरुषांच्या नावावर या कर्जमुक्त शेतकरी योजनेमध्ये सुद्धा त्यांनी जाच्या अटी टाकून त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। जिल्ह्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामध्ये मोठं नुकसान झालेलं असताना या जिल्ह्यामध्ये पीक विम्यामध्ये सुद्धा यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून आज जिल्हाच पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा पाप देखील या महायुती शासन काळात केलेला आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की कुठल्याही निकषावर बोट न ठेवता त्यांनी सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं। तोट्याची आलेली शेतीला दिलासा देण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना सावरून घ्यावं। अन्यथा या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही या सर्व यवतमाळ जिल्ह्यातील 2 मंत्री व पालकमंत्र्यांना सत्ताधारी आमदारांना फिरणं अवघड करू, यांना गावबंदी करू, अशा पद्धतीच्या उग्र आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचा निषेध करणार।